एक गंमत सांगू का मी? आम्ही एकदा सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो आणि तिकडे माझ्या क्लास टीचर 12 पात्रे मॅम पण आल्या होत्या. तर काय झालं माहितीये का, म्हणजे एकनी सगळेजण जेवत होते ना, तर तेव्हा एकनी 12 पात्रे मॅडम बेसिन समोर हात धुवायला गेल्या पहिले. मी पण हात धुवायला मागेच उभी होती, तर त्यांचं लक्षच नव्हतं. तर त्यांनी एकनी हात धुतले आणि एकनी हळूच नाकात बोट घातलं आणि मग नाकातून त्यांनी शेंबूड बाहेर काढला आणि मग त्यांनी असं करत होते. मला इतका हसू आलं, पण मी हसली नाही. म्हणजे मी तोंडावर हात ठेवला आणि जे पळाली तिथून आणि बाहेर येऊन मी इतकी हसली. म्हणजे लहान मुलांना वगैरे सांगतात म्हणजे असं की शेंबूड बाहेर काढायचा नाही, नाकात बोट घालायचं नाही, पण माझं तर क्लास टीचरच नाकात बोट घालत होत्या. मी आधी जाऊन आईलाही सगळी गंमत सांगितली की मॅडम काय करत होत्या. तर आई म्हणे की तू शाळेत वगैरे असं सगळं कोणाला सांगू नको आणि हसू नको म्हणे अशी. तर ठीक आहे, तर मग मी शाळेत नाही सांगणार कोणाला, पण जर त्या मला फुकटच रागवल्या तर मग मी सांगेन, पण हसू तर मला येईलच ना. मी एकदी त्यांचं एक नाव ठेवलंय, सांगू का?